राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल। खरात विरोधातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे एसआयटीकडे वर्ग, तर अशोक खरातच्या राज्यातील सगळ्या मालमत्तेची चौकशी होणार। भोंदूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतूस जप्त। त्याने 5 काडतूस कशासाठी वापरली याचा तपास सुरू। नाशिकच्या वावी गावात भोंदू खरातचं 10वी पर्यंत शिक्षण। स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा भोंदू खरात हा 10वी नापास। भोंदू गावातून अंडे चोरून विकत होता। गावकऱ्यांनी सांगितले किस्से। संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदींचा सवाल। तर पक्षप्रमुख मी सगळे अंतिम निर्णय मीच घेतो। ठाकरेंनी राऊतांची बाजू घेतली। संजय राऊतांनी बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं। मी बैठकीत नव्हतो, पण तिथं असं काही घडलेलंच नाहीये। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। आकाश पाताळ एक करू, अजित पवारांचा घातपात असला सोडणार नाही। दादांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईचं आश्वासन। कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर, फडणवीसांची प्रतिक्रिया। एडीआर झाला तरी एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर। तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं। दिल्ली भेटीवरील आरोपांवरून रोहित पवारांचं। मुंबईतील गॅस टंचाईचा कामगारांना मोठा फटका। हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्यानं कामगारांचे हाल। गॅस अभावी कामगारांचं शहरातून गावाकडे स्थलांतर। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावरती नागरिकांच्या रांगा। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, जालन्यामध्ये पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी, तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद। देशभरात आज रामनवमीचा उत्साह। अयोध्येसह नाशिक, शिर्डी, मुंबई, नागपूर, शेगाव आणि पुण्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक मे महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होणार। प्रकल्पाचं 97.7% काम पूर्ण। लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार। हवामान बदलाचा फटका बसलेल्या फळबागांना मोठा दिलासा। आंबा, काजू उत्पादकांसाठी हेक्टरी 22,000 रुपयांची मदत, तर धान उत्पादकांना देखील बोनस दिला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। देशात उडान योजनेचा मोठा विस्तार होणार। 100 नवी विमानतळ आणि 200 आधुनिक हेलिपॅड उभारले जाणार। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पुढील 10 वर्षात हवाई वाहतुकीसाठी 28,840 कोटींचा खर्च।